आणि भाऊ इकडे इंटरेस्टिंग रेसिपी करतोय, तर ते सगळे भाऊनी इकडे पॅटी रेडी करून ठेवलेत, ते आपल्याला फक्त फ्राय करायचे। आणि त्यांनी एकही मदत घेतली नाही माझी की बाबा ताई तू ह्याच्यात हेल्प कर, त्या हेल्प कर, सगळं त्यांनी मॅनेज केलं। वा भाई, म्हणजे खाणे पिणे के लिए मतलब ते जरासं फूडी आहे तू खूप जास्त, त्याच्यामुळे त्याला असं चटपटीत लागतंच। तर म्हटलं आज आपण करूया, तर त्यांनी केलं आणि आता मला फक्त ते फ्राय करायचं आहे, कारण तो गेले डॉक्टरने लेट पण झाले, 10 वाजून गेले, तर मी फ्राय करून घेते पटकन, बघूया आपण कसे होतात ते। दिसायला तर खूप भारी वाटते यार, सिरियसली। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये। आणि मी मंदार अंबोकर घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग। लास्टचा ब्लॉग तुम्ही बघितलाच असेल, नसेल बघितला तर नक्की जाऊन बघा। मला इंस्टाग्रामला फॉलो नसेल केलं तर इंस्टाग्रामला पण फॉलो करा। इंस्टाग्रामला मेन म्हणजे तुम्हाला ब्लॉग्सचे नोटिफिकेशन नक्कीच भेटतील, कधी येतो कधी नाही येत। सो दररोज तर आपण ब्लॉग टाकत नाही, सो तिथे तुम्ही ऍक्टिव्ह राहायला पाहिजे माझ्यासोबत 100 आणि 125%। लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, नक्की फॉलो करा मला। सो आज मी बनवणार आहे रेसिपी। सो आधी घरातल्यांची व्यवस्थित चौकशी करून घेऊया, काय कसं काय, व्यवस्थित आहेत की नाही, बरे आहेत की नाही, काय विषय आहे। मम्मी इकडे आहे, आत्ताच जस्ट सगळे फ्रेशन अप झाले, ताई पण आत्ताच फ्रेश झाली। सो ताईचा समाचार घेऊया थोड्या वेळात, पहिले मम्मी, मग मम्मीचा हाच विषय चालू असणार आहे। तुम्हाला सांगितलेलं मी, हा जो महिना आहे ना भाईसा, म्हणजे हे जे मेच्या दिशेने जाणारे जे महिने आहेत ना, मार्च एप्रिल मे, ते आपल्याला हे सगळं मम्मीच्या वाटलं बघायला भेटणार आहे। रानमेवा त्या दिवशी आणलेले होते ना, त्या राहिलेल्या, हा त्या दिवशी आणलेल्या आहेत ना, त्याच राहिलेल्या राहिलेल्या। आणि तुम्हाला जर काजू पाहिजे असतील ना, तर तुम्ही मला इंस्टाग्रामला DM करा। कसं काय ना, ते तुमच्यापर्यंत इन्फॉर्मेशन पोहोचवीन की तुम्हाला काजू पाहिजे असतील तर किती, कसे काय। मिस पायल आंबोकर, काय विषय मग आज कसं काय चाललंय? आज पहिले तर ऐकून मी शॉक झाले की तू रेसिपी बनव। ओ ये बेबी द बॉय, बट ती रेसिपी चिकन वाली आहे। सो तुम्हाला चिकनचा एक बाईट तर खावाच लागणार आहे, थोडा थोडा मम्मी खावाच लागणार, थोडासा 1 किंचित भर खावाच लागणार मित्रांनो। आज चिकनची रात्र असणार आहे। तू खा भाई, हम लोग चिकन, मी आणि मम्मी आम्ही चिकन नाही खात। ओके, चिकनचं मी काय बनवतोय नक्की, काय रेसिपी असणार आहे? हा, इवन भाऊ पण नाही जास्त खात, किती महिन्यानंतर, महिना तर सोड, वर्ष झाले मित्रांनो। मी आता आणलं चिकन, का तर एक युनिक रेसिपी तुमच्यापर्यंत ती पोहोचवायची आहे। सो तुमच्यासाठी ती नवीन आहे आणि खाण्यासाठी मला पण नवीन आहे। सो त्याचं अर्ध साहित्य आहे आणि अर्ध साहित्य घेऊन यायचं। आपल्याला वेळ नाही मिळत ब्लॉग बनवायला वगैरे। ब्लॉगची मला पण खूप आवड आहे की मंदार बनवतो, खूप छान वाटतं। आणि आपले सर्व युट्यूबची जी फॅमिली आहे त्यांच्याबरोबर आपली ओळख होते, आपली म्हणजे आपली जोडली जातात लोक सगळी। पण होतं काय की एक तिकडे ऑफिसला, एक क्लासला, एक इकडेच, अशी आमची तारांबळ उडते। माझी मम्मी बरोबर बोलते की आपली सगळी फॅमिली एकत्र नाही, डिवायडेड आहे सगळ्या ठिकाणी। त्याच्यामुळे एकत्र जेव्हा असू ना तेव्हाच ब्लॉग बनतो। आणि फॅमिली ब्लॉग्स खूप आवडतात, खूप लोक रिलेट करतात, खूप लोकांना आवडतं, म्हणजे काय बोलतात, एक प्रॉपर बॉन्डिंग तयार झालेलं आहे फॅमिली सारखं। त्याच्यामुळे सो तसं आहे। तर मी आहेच कधी कधी असं तुम्हाला ब्लॉग्स देत जाईन 2-2, 3-3 दिवसांनी का होईना। हा, म्हणून बोलतोय तुम्ही मला इंस्टाला फॉलो करा, जेणेकरून आपण ऍक्टिव्ह राहू। काजूच्या जेव्हा मी कट केलंय, तर आता ना काजू काढायला पण मम्मीला थोडी हेल्प करते, कारण भरपूर आहेत ना इकडे, त्याच्यामुळे मम्मी एकटी करत बसते, खूप वेळ लागली। आणि मम्मीला डॉक्टरकडे पण जायचे, थोडंसं मम्मीचं बॅक पेन होते म्हणून। तर हे आपलं तयार आहे शस्त्र, थानोसचा हात। त्यांचा काजूचा विषय होता, तोपर्यंत आपण आपली रेसिपी करून घेऊया। झालं काय गो बाय? थोडंच झालं। हा, मला हे सगळं आतमध्ये कटिंग चॉपिंग करेपासून हे सगळं झालं, अजून तेवढं बाकी आहे आणि परत सोलायचं। सो हे सगळं करेपर्यंत इकडे आपलं साहित्य पण मी एकदम प्रॉपर लेवलने सगळं सेटअप करून ठेवलेलं आहे। मी आर्टिस्ट आहे, सो त्याच्यामुळे मला टॉप टिप सगळं लागतं। सो येस, चला आता तुम्हाला मी साहित्य दाखवतो। तर इथे बघा, 1 अंडा आहे, 3 अद्रकचे तुकडे आहेत, इथे 5 कांदे घ्यायचे, मी 4 कांदे घेतलेले आहेत, इथे लसूणच्या पाकळ्या मी 4 घेतलेत, इथे रेड चिली पावडर आहे, इथे ब्लॅक पेपर पावडर आहे, आणि इथे चाट मसाला कोणताही चालतो, तो टेस्ट साठी असतो, आणि इथे शेजवान चटणी आहे, ते आपल्याला एंडला उपयोगाला होणार आहे, आणि इथे ब्रेड्स आहेत, आणि इथे मीठ आहे, लिंबू आहे आणि तेल। सो होप सो तुम्हाला साहित्य कळलंच असेल। आता आपण कृतीकडे वळूया। सो फायनली ते मसाले सगळे घेतलेले आहेत, रेड चिली पावडर, ब्लॅक पेपर पावडर, चाट मसाला आणि चवीनुसार मीठ जास्त नका घेऊ, लागलं तर नंतर तुम्ही टेस्ट करून ते ऍडजस्ट करू शकता। ह्याच्यामध्ये सगळं ऍड करायचं आहे। लावतोयस ना, करशील ना, काय हेल्प करू का?
लागली तर मी सांगेन तुला नक्कीच. 100 आणि 125 तिथे बघ असा सेटअप मारलाय. वा, अरे एवढे कांदे. सो हे 150 ग्राम चिकन आहे मित्रांनो आणि तुम्हाला पाहिजे असेल तर त्या हिशोबाने तुम्ही घेऊ शकता. आणि कांदे पण मी कमी केले, 2 कांदे आहेत हे. सो त्या हिशोबाने तुम्ही घेऊ शकता. आपल्याला टेस्ट मॅटर करते ऑब्विसली. उगाच जास्त झालं तर परत. आता या सगळ्या गोष्टीत ना आपल्याला या अख्ख्या मिक्सर मध्ये वाटून घ्यायच्या. हे घे देऊ सगळं. अंड एक काम कर, अगोदर वाटीत फोडून घ्या पेल्यामध्ये, नंतर मग टाकायला बरोबर. पहिले याच्यामध्ये चिकन ऍड करायचं आहे, चिकनचे पीस. आणि मेन म्हणजे चिकनचे पीस बोनलेस घ्यायचे मित्रांनो. कांदा आहे, अद्रक आहे, लसूण आहे ना, कमी कर अजून कांदा. अरे असू दे. कांदा आहे, लसूण आहे, अद्रक आहे आणि कांदा, लसूण, अद्रक आणि कोथिंबीर आहे ना, ते सगळं आता आपण एकत्र याच्यात ऍड करूया. पाहुणे सगळ्या गोष्टी घेतल्या त्याच्यामध्ये आणि अजून याच्यामध्ये ऍड होणार आहे. थांबा, अरे थोडं थोडं वाटून घे, तर मग काय होईल, आपल्या मिक्सरचं भांडं लहान आहे, बाहेर सगळं ते पण वाटू का. हा एवढंच कर आधी. मला थोडं हे पण टाकायचे. अरे पहिले ते बारीक कर, मग ते सारे मसाले काय ऑलरेडी आहेत ना. जोरात हे वरचं टाईट पकड. पीसेस पण अजून बारीक करायला पाहिजे, बाकी मुझे नहीं पता. लेट्स गो गाइस. 1 2 3 स्टार्ट. ओ भाई, धन्यका. सो फायनली गाइस आपलं हे असं वाटून झालेलं आहे. आता तुम्ही बोलत असाल ही तर दररोजच्या जीवनातली रेसिपी काय दिसत नाहीये, बट आपण जरा फूडी आहे. मी फूडी खूप जास्त आहे, और पतला करेंगे. आणि तू रेसिपीचं नाव सांगितलंस का सगळ्यांना? अरे हा, ते तर राहूनच गेलं. आधी रेसिपी बनवते मग रेसिपीला नाव ठेव. तर आता हे जे मसाले आहेत ना ते याच्यामध्ये ऍड करूया. कॅमेरामॅन प्लीज फोकस टू द मसाले. या बेबी स्पायसेस. ओ ये, काय घेतले ते याच्यामध्ये? माझ्या प्रियजनांना सगळं माहिती. मित्रांनो आता अंड्याचा विषय. अंडा टाकायचा आपल्याला फोडून. येस, नाचता येईन आणि अंगण वाकडे काय आलं अंगण वाकडं करायला. कसा फोडलास तू, ते नशीब बाहेर नाही आलं. आपण आर्टिस्ट काय ब्रो. बघून तर खूप चांगलं वाटतंय, असं म्हणजे इंटरेस्टिंग वाटतंय. कुछ तो अलग आहे, हटके, बट आपण खात नाही ना त्याच्या. उरलं तरी काय वांदा नाही मित्रांनो. उद्या मी माझी ब्लडची तारीख आहे, सो मी तिथे पण घेऊन जाईल. हे सगळं दाखवलंय मी तुम्हाला. अंड पण ह्याच्यात टाकायचं एक फोडून. देन नंतर मग लिंबू ऍड करायचं आहे स्वादानुसार. द बेबी, द गर्ल, द आंटी, द अंकल, द आजी, द आजोबा. सो गाईज रेसिपी करण्यामध्ये मी जरा गुंगा झालो ना, त्याच्यामध्ये मग आपल्याला तेल पण ऍड करायचं. तेल तुम्ही 1 चम्मचच घ्या, कारण मी पण 1 चम्मचच घेतोय. आता काय घेतलं भाऊ तू? सो हे ब्रेडचे स्लाइस आहेत, ते असे चौकोन टाईप करून त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे. एक अख्खा ब्रेड घेतलाय ना? हो, मी एक अख्खा ब्रेड घेतलाय सध्या, तेवढाच काफी आहे. सो मित्रांनो फायनली हे सगळं मी जेवढं तुम्हाला दाखवलं ते एका मिक्सर मध्ये वाटून घेतलेलं आहे. आपला मिक्सरचं हांडं छोटं आहे, सो मी 2 वेळा बनवलं. सो आता मी ताईला ह्याच्यामध्ये काढायला सांगितलंय. का तर मिक्सरशी आणि जेवणाबिवणाशी आपला काही जास्त संबंध येत नाही. सो याची हॅबिट जास्त ताईला आहे. याच्यामध्ये चिकन पण आपण घेतलं होतं, सगळं ग्राइंड करून घेतलेलं आहे. सो गाईज आपण बनवतोय तंदुरी चिकन नट्स. त्याच्यासाठी हे सगळं करून घेतलेलं आहे आपण. आतापर्यंत तुम्ही बघितलं. सो येस, अभी और आगे धमाका. बच्ची रे बच्ची कर देंगे खर्ची. ताई बोलते मी चांगलं केलेलं आहे, पण तुला एक बाईट तर दोघींना खावाच लागेल. ये नहीं हो पाएगा भाई, आज चिकन की रात. नाही, ये बोलो ही मत तुम. गाईज बघा, खात नाहीत मित्रांनो हे लोक. हे एवढं हेल्दी आहे, टेस्टी आहे. सगळं मिश्रण आपलं चांगलं ग्राइंड करून झालेलं आहे. आता आहे ना याचे पॅटीस बनवायचे. लेट्स गो द बेबी द बॉयज. काय चाललंय भाऊ तुझं? काय चाललंय? जेवण, पॅटीस. भूक लागली आज, भन्नाट भूक लागली. तिखट खायचं मन झालंय त्याच्यामुळे. So, आता इथे आपले पॅटीस तयार आहेत सगळे असे. सो असे ग्राइंड केलं ना की असे पॅटीस बनवायचे. आणि ते मी पोहे घेतलेत. पोहे तुम्ही ग्राइंड करून पण घेऊ शकता किंवा असे पण घेऊ शकता. आणि याच्यामध्ये मीठ मसाला आपला जे नॉर्मल आहे ना, सो ते करायचं. सो याच्यामध्ये चिली मसाला ऍड करायचा, चिली पावडर मसाला ऍड करायचा आणि इथे मीठ घ्यायचं आहे चवीनुसार. आणि आता हे मिक्स करून घेऊया. सो हे बघा असं काही टेक्स्चर आलेलं आहे. सो आता हे आपल्याला ना याच्यामध्ये डीप कर सगळीकडे लागलं पाहिजे, तेव्हा ते मग क्रंचीनेस होणार. ते मी दाखवतो तुम्हाला. सो आज मी किचन मध्ये रेसिपी करतोय, काहीतरी जेवण करतोय. त्याच्यामुळे खरं महत्व कळतंय लेडीज आपल्या महिलांचं, की जे त्यांना एक टायमाला नाही तर 2-2, 3-3, 4-4 टायमाला पण काय काय लेडीज आपल्या महिला असतात त्या करतात किचनमध्ये जेवण. सो ते खूप काय बोलतात, एक एनर्जी लागते त्या सगळ्या गोष्टी करायला, कारण पाठबीट पण दुखत येते. तर सगळ्या आपल्या महिलांना, सगळ्या आपल्या लेडीजला सॅल्यूट. सो हा एक पॅटीस सांगितलं, त्यावरती थोडंसं हे करायचं म्हणजे आपल्याला थोडी ग्रीप मिळते. सो हे असं 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 करायचं.
आणि हे भाईसाब फ्राय केल्यावर एकच नंबर कुरकुरीत. सो हे असं झालेलं आहे बघा. सो इथे ऑलरेडी मी एक केला होता आपल्या शॉर्ट ब्लॉगसाठी. सो मित्रांनो फायनली तयार झालेले आपले एवढे फक्त 3 बाकी आहेत. आता आपण चाललोय मम्मीला डॉक्टरकडे घेऊन, कारण खूप दिवसांनी डॉक्टरांचं दर्शन करणार आहे. काय नाही, नॉर्मल आहे, फक्त पेन होतंय ना, बॅक पेन, जे मी तुम्हाला सांगितलं लास्ट ब्लॉगमध्ये. सो तेच आहे, त्यासाठी आता इंजेक्शनच घ्यावं लागेल. मम्मी आणि भाऊ गेले डॉक्टरकडे. मम्मीला थोडंसं बॅक पेन वगैरे आहे, त्यासाठी मम्मीने सगळे काजू काढून ठेवलेत व्यवस्थित इकडे. मला आता त्याची भाजी करायची आणि भाऊ इकडे इंटरेस्टिंग रेसिपी करतोय, तर ते सगळे भाऊनी इकडे पॅटी रेडी करून ठेवलेत. ते आपल्याला फक्त फ्राय करायचे आणि त्यांनी एकही मदत घेतली नाही माझी की बाबा ताई तू ह्याच्यात हेल्प कर, त्या हेल्प कर. सगळं त्यांनी मॅनेज केलं. वा भाई, जे खाणे के लिए मतलब ते जरासं फूडी आहे तू खूप जास्त, त्याच्यामुळे त्याला असं चटपटीत लागतंच. तर म्हटलं आज आपण करूया, तर त्यांनी केलं. आणि आता मला फक्त ते फ्राय करायचं आहे, कारण तो गेले डॉक्टरने लेट पण झाले, 10 वाजून गेले. तर मी फ्राय करून घेते पटकन, बघूया आपण कसे होतात ते. दिसायला तो खूप भारी वाटतं यार, सिरियसली. बघा असं त्याने ना पॅटी पूर्ण रेडी करून ठेवलेत. आता हे फक्त ना आपल्याला याच्यामध्ये डीप करायचे. तर आपल्याकडे दुसरं काही अवेलेबल नव्हतं, ब्रेड क्रम्स वगैरे असतात ते, तर आपण पोह्याचं घेतलेलं आहे. म्हणजे पोह्यामध्ये काय त्यांनी मसाला वगैरे टाकले, तुम्हाला दाखवलंच असेल रेसिपीमध्ये. तर मी काय ह्याच्यामध्ये बघितलं नाही नक्की त्यांनी काय काय केले, पण आता आपलं कंप्लीट करून ठेवूया. मी इकडे कढई ठेवतात ना, तर इकडे मी थोडं कमीच तेल घेतलं आहे, म्हणजे होतं थोडंसं. तर त्याच्यामध्ये जास्त ॲड नाही करत, पण काय होईल, हे नॉनव्हेजचं आहे ना, तर अजून इतर गोष्टी आपल्याला त्याच्यामध्ये परत फ्राय करता येणार किंवा तेल आपल्याला ते यूज करता येणार नाही. तर त्याच्यामुळे मी थोडंसंच तेल घेते आणि एक पॅटी करून व्यवस्थित फ्राय करून घेते. तेल पण तापलंय, आता आहे ना एक करून व्यवस्थित आपण फ्राय करून घेऊया. ॲक्च्युली थोडंसं सॉफ्ट लागतंय, पण आय डोंट नो कसं हे फ्राय होते. बघा पूर्ण असं त्यांनी कोटिंग केलेलं आहे पोह्याचं. ॲक्च्युली पोहे थोडेसे आहेत ना त्यांनी मिक्सरवरून काढायला पाहिजे होते, म्हणजे पूर्ण सगळीकडे लागलं असतं, पण त्याला माहीत नाही ना. नवीन आपला शेफ. एक आपण फ्राय करून घेऊ. आता आपलं चिकन वगैरे कसं आपण शिजवून नाही घेतलंय, त्यांनी कच्चंच घेतलं होतं मिक्सरमध्ये लावून. तर मग काय करायला लागेल की एकदम नॉर्मल फ्लेमवर आपल्याला ते फ्राय करायला लागेल, कारण काहीच याच्यामध्ये आपलं शिजवलेलं नाहीये किंवा असं. तर त्याच्यामुळे व्यवस्थित आपल्याला फ्राय करून घ्यायला लागेल. तर एकदम मी नॉर्मल फ्लेम ठेवली, म्हणजे एकदम कमीपेक्षा थोडीशी जास्त फ्लेम ठेवली. एकदम कमी ठेवली तर मग ते बरोबर हे नाही होणार, तर एकदम थोडीशी नॉर्मल ठेवली, म्हणजे छान चिकन पण शिजलं जाईल. त्याच्या आतमध्ये सगळे मसाले वगैरे सगळे कच्चे आहेत सगळ्या गोष्टी, तर ते व्यवस्थित फ्राय करा. कम्प्लीट झाले. आता एक काढून घेते. आता सेम अशीच मी सगळे फ्राय करून घेते. आता एक काढून घेतलं इकडे. आता भाऊच टेस्ट करेल की कसं होतंय. आता हे सगळे डीप केलेले आहेत ना जेवढे पोह्यामध्ये, तेवढे मी फ्राय करून घेते. सो ताईला आज जर आम्ही कामाला लावलं, त्या फ्रायच करायचे ना. हे बघा इथे फ्राय होतात. आणि ऍक्च्युली हे मी जे बोललो ना ते ग्राइंड करून घेऊ शकतो, बट असंच जरी केलं ना तरी एक नंबर लागतोय. आपला काय त्याचा खादाड जीव आहे ना, म्हणून मी थोडंसं एक बाईट टेस्ट करून बघितलं. बट भाईसाब, ओय होय होय रब्बा जोगी, ओय रब्बा जोगी, एक नंबर. तुला खायचंय असं सगळं? आम्ही नाही. येस, 100 आणि 125% मीच संपवणार. फायनली मित्रांनो आपले तंदुरी चिकन नगेट्स तयार आहेत आणि एक नंबर झालेत भाईसाब. आणि ह्याचं जे पोहे आहेत ना वरतीचे अख्खे राहिले, जे ग्राइंड करून घ्यायचे बोललो होतो, बट काय विषय नाही, तुम्हाला ग्राइंड करायचे ग्राइंड करा, अख्खे ठेवायचे तर अख्खे ठेवलं तर उलटा अजून क्रंची लागतं. सो हे तयार आहेत. आता मी तुम्हाला ना हे तोडून दाखवतो. हे बघा आतला विषय कसा आहे, एकदम गंभीर, एक नंबर. सो हे असं आहे पूर्ण. आपण मगाशी ग्राइंड करून घेतलं ना, आणि सोबत सॉस मेयोनीज किंवा मग शेजवान चटणी सोबत खाऊ शकता किंवा कुठल्याही चटणी सोबत खाऊ शकता. एक नंबर मित्रांनो, सुपर. मंदरची दुसरी रेसिपी छान झाली. मागे सँडविच दाखवलं होतं पण युट्यूबला नव्हतं दाखवलं. रात्रीचे 11:15 झाले आणि अजून काम होत आहे. सो इथे ताईने तर भाकऱ्या करायला घेतल्या, तांदळाच्या भाकऱ्या आपल्याला, आणि मम्मी इकडे ज्वारीची भाकरी. हे ज्वारीच्या भाकरीचं पीठ आहे. हां. सो इथे आपली भाजी पण झाली आहे ना, भाजी पण झाली आहे. सो असा एकूणच आजचा व्हिडिओ होता. म्हणजे रेसिपीज दाखवली होती मी खास करून, आणि थोडासा फॅमिली ब्लॉग पण. सो होप सो तुम्हाला आवडला असेलच असं आशा करतो, आणि हे तुम्ही पण करून बघा रेसिपी. सो ह्यातल्या काही चुका, ह्यातल्या काही गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. सो त्या पद्धतीने तुम्ही करा, कारण आपला काही किचनमध्ये कधी हात नाही बाबा, काय आपण काय जेवण वगैरे दररोज बनवत नाही. सो कधी मला असं मन झालं काय टेस्टी खायचं, सो ते मी करायचा प्रयत्न करतो आणि खातो. आणि आपला ब्लॉग आहे, यूट्यूब चॅनल आहे, सो त्याच्या माध्यमातून तुम्हाला दाखवतो. आणि इंस्टाग्रामवरती पण आपल्या खूप फॅमिली मेंबर्स आता जोडले जातात हळूहळू.
सो त्यामध्ये मग तू तिकडे पण ते लोक बघतात. सो आजचा व्हिडिओ आणि आता जेवायला बसू थोड्या वेळात. आता जे 11:15 झालेत आणि उद्या जायचं मला ब्लड ट्रान्सफ्युजनसाठी. सो मी तिथला काय ब्लॉग बनवणार नाही. ऑब्व्हियसली गेल्या वेळेला मी ब्लॉग बनवलाय, सो तो तुम्हाला माहित असेल. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. सो तो तुम्ही बघा, म्हणजे नक्की कसं शेड्यूल असतं त्या दिवसाभराचं. उद्या जायचंय, सकाळी लवकर पण उठायचं आणि त्यातल्या त्यात आज मी रेसिपीचा माहोल केला. लेट पण होतं उगाच त्याच्यामुळे, आणि आज ऑलरेडी लेट झालं होतं म्हणून म्हटलं त्याच्यातल्या त्याच्यात मी पण हात मारून घेतो. बच्ची रे बच्ची कर देंगे खच्ची. सो आता काजूची भाजी आणि काय भाकरी सगळ्यांनी जेवण करायला घेतलं ऑलरेडी. सो मित्रांनो, आम्ही जेवतो तर आहेच, पण त्याच्यासोबत आजचा व्हिडिओ एंड करायचा बाकी होता. आणि मी रेसिपी केली, फर्स्ट टाइम रेसिपी केली. म्हणजे मी अशा पण करतो, पण खूप टायमाने रेसिपी केली, ते पण वेगळी युनिक रेसिपी केली. सो ही रेसिपी कशी एक नंबर विषय नादखुळा. सो ही रेसिपी कशी तुम्हाला वाटली नक्की कमेंट करा, आणि बघताना कशी वाटली, आणि तुम्ही स्वतःहून पण ट्राय करू शकता. आणि काजूची भाजी जेवण आहे आज. सो एकूणच व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला. आणि माहिती आहे ना, मंदार आंबोकर ब्लॉग्स चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबा. लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.